मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण डेफिनेशन पाहिली, मॅट्रिक म्हणजे काय, त्याच्यानंतर मॅट्रिक स्पेस म्हणजे काय, आणि त्याच्यावरचं एखादा एक्झाम्पल पाहिला होता जो युज्युअल मॅट्रिक होता. तसंच अजून एक आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. द फंक्शन डी डिफाइंड बाय d of z1 comma z2 is equal to mod z1 minus z2 for all z1 comma z2 belonging to C is a matrix on the set C of all complex numbers. डी हा मॅट्रिक डिफाइन डी हा एक फंक्शन डिफाइन केलेला आहे. डी ऑफ z1 कॉमा z2 इज इक्वल टू मॉड ऑफ z1 मायनस z2 फॉर ऑल z1 कॉमा z2 बिलॉंगिंग टू C. C काय? C इज द सेट ऑफ ऑल कॉम्प्लेक्स नंबर्स. कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्मचे असतात? z इज इक्वल टू x प्लस i y. x इज द रियल पार्ट अँड y इज इमॅजिनरी पार्ट. ठीक, आपल्याला डी हा मॅट्रिक दाखवायचा आहे. त्यातली पहिली, दुसरी, तिसरी कंडिशन जी आपण डेफिनेशन मध्ये पाहिलेली आहे, डी ऑफ एक्स कॉमा वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0, डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू डी ऑफ वाय कॉमा एक्स. हे जे पहिल्या तीन कंडिशन आहेत, इथं एक्स आणि वायच्या ठिकाणी आपल्याला z1 आणि z2 असे दोन टर्म्स घ्यावे लागतील. त्या तिन्ही कंडिशन ट्रिव्हियल आहेत. आता आपण चौथी कंडिशन पाहणार आहोत, दॅट इज ट्रायंगल इनइक्वालिटी. पहा, ट्रायंगल इनइक्वालिटी. आणि या ट्रायंगल इनइक्वालिटीसाठी आपल्याला z1 प्लस z2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड z1 प्लस मॉड z2 फॉर ऑल z1 कॉमा z2 बिलॉंगिंग टू C. C इज द कॉम्प्लेक्स सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एवढं दाखलं तरी ट्रायंगल इनइक्वालिटी ही प्रूव्ह होईल. ठीक आहे, आता पहा, आता हे कसं प्रूव्ह करायचं? सुरुवात आपल्याला अशी करता येईल, z1 प्लस z2 त्याचा स्क्वेअर जर घेतला, त्याचा स्क्वेअर काय लिहिता येतो? z1 प्लस z2 z1 बार प्लस z2 बार. तसं मॉड झेडचा स्क्वेअर, मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येतो? ही प्रॉपर्टी वापरता येते आपल्याला. मॉड झेडचा स्क्वेअर म्हणजे झेड झेड बार. त्या पद्धतीने आपण इथं मॉड ऑफ z1 प्लस z2 चा स्क्वेअर बरोबर आहे z1 प्लस z2 z1 बार प्लस z2 बार. ते कॉम्प्लेक्स नंबरची प्रॉपर्टीज आहे. त्यानंतर आता ह्या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला आपण, z1 z1 बार z1 z2 बार प्लस z2 z1 बार प्लस z2 z2 बार. सिम्पली हे दोन ब्रॅकेट आपण सोडून घेतले. आता त्याच्यात सिमिलर कोणते आहेत? z1 z1 बार हे, आणि ह्या दोघांच्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येतं? 2 टाइम्स ऑफ रियल पार्ट ऑफ z1 z2 बार बाय युजिंग द प्रॉपर्टी, आणि परत z2 z2 बार. त्यानंतर ठीक आहे, आता आपण ह्याला मॉड मध्ये कन्वर्ट करू. त्याला ज्यावेळेस मॉड मध्ये कन्वर्ट करू, इथे साइन येईल लेस दॅन ऑर इक्वल टू, हे z1 चा स्क्वेअर. इथं प्रॉपर्टी लिहिलेली आहे, मॉड झेडचा स्क्वेअर म्हणजे झेड झेड बार. ज्या पद्धतीने लिहिता येते त्याच पद्धतीने इथं z1 z1 बार म्हणजे मॉड ऑफ z1 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ मॉड z1 मॉड z2 प्लस मॉड ऑफ परत त्याच प्रॉपर्टीनुसार मॉड z2 चा स्क्वेअर. म्हणजे हे काय झालं? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म मध्ये झालं. म्हणजे त्याला असं लिहिता येतं, दिस इज लेस दॅन ऑर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ह्याला काय लिहिता येतं? मॉड ऑफ z1 प्लस मॉड ऑफ z2 या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही कशाची किंमत झाली? मॉड z1 प्लस मॉड z2 चा स्क्वेअर. ठीक आहे,
झाली आपली प्रॉपर्टी प्रूव्ह. आपण सुरुवात कुठून केली? पहिल्या 3 प्रॉपर्टी तर इझी आहेत, ते आपण इझिली पाहू शकतो. फक्त एक्सच्या ठिकाणी Z1 आणि वायच्या ठिकाणी Z2 घ्यायचं. पहिल्या 3 प्रॉपर्टी इझिली तुम्ही दाखवू शकता. चौथी प्रॉपर्टी ट्रायंगल इक्विलेटरसाठी आपल्याला मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड Z1 प्लस मॉड Z2 एवढं दाखवलं तरी ती प्रॉपर्टी ट्रू होईल. अँड Z1 Z2 फॉर ऑल Z1 Z2 बिलॉंग टू C. आपण सुरुवातीतून करायला मॉड Z1 प्लस मॉड Z2 मॉड ऑफ Z1 प्लस Z2 चा स्क्वेअर इज इक्वल टू Z1 प्लस Z2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याचा कॉन्जुगेट Z1 बार प्लस Z2 बार. ही प्रॉपर्टी आपण वापरायला तिथं मॉड Z चा स्क्वेअर इज इक्वल टू Z बार. त्यानंतर ह्या 2 ब्रॅकेटचा गुणाकार करून घेतला Z1 बार, Z1 Z2 बार, Z2 Z1 बार आणि Z2 Z2 बार. त्यानंतर ही टर्म आणि शेवटची टर्म सारखीच ठेवली. याच्याऐवजी आपण असलेल्या प्रॉपर्टीनुसार 2 टाइम्स ऑफ रिअल पार्ट ऑफ Z1 Z2 बार. त्यानंतर ह्याला मॉडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथं सिम्बॉल येतं लेस दॅन इक्वल टू मॉड ऑफ Z1 स्क्वेअर प्लस 2 मॉड Z1 Z2 प्लस Z2 स्क्वेअर विच इज लेस दॅन इक्वल टू मॉड. परत स्क्वेअरची प्रॉपर्टीनुसार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर याच्यानुसार आपला ए प्लस बीचा होल स्क्वेअर. दोन्ही बाजूला स्क्वेअर आहेत. आपल्याला हे असं लिहिता येतं मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज लेस दॅन इक्वल टू मॉड Z1 प्लस मॉड ऑफ Z2. ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रायंगल इनइक्वालिटी सुद्धा सॅटिस्फाय झाली. पहिल्या 3 प्रॉपर्टी आपण इझिली दाखवू शकतो. त्या 3 प्रॉपर्टी आणि ही एक प्रॉपर्टी म्हणजे टोटल 4 प्रॉपर्टी झाली. आणि ह्या 4ही प्रॉपर्टी ह्या सॅटिस्फाय होत असतील तर त्यावेळेस आपण डी ला काय म्हणतो? डी इज द मॅट्रिक ऑन सी. आणि सी कॉमा डी ला काय म्हणायचं? सी कॉमा डी इज मॅट्रिक स्पेस. ठीक आहे. हे झाले दुसरे एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एक सिंपल डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन आहे ट्रिवियल मॅट्रिक्स स्पेस. ठीक आहे. ट्रिवियल मॅट्रिक्स स्पेस. Let X be an arbitrary non-empty set. And the function D defined by D of X comma Y इज इक्वल टू याच्यात पर 2 व्हॅल्यूज आहेत 1 आणि 0. इफ 1 व्हॅल्यू केव्हा आहे? इफ x इज नॉट इक्वल टू y and if x is equal to y. This is true for all x comma y belonging to x. Is a metric on x and is called as discrete किंवा ट्रिवियल मॅट्रिक ऑन एक्स. आणि एक्स कॉमेडीला काय म्हणायचं त्यावेळेस? डिस्क्रीट मॅट्रिक स्पेस किंवा ट्रिवियल मॅट्रिक स्पेस. हा एक्स काय? एक्स इज अ आर्बिट्ररी नॉन एम्प्टी सेट. त्या एक्स वर आपण फंक्शन डिफाइन केलेला डी. कशा प्रकारे फंक्शन आहे तो? डी ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू याच्या 2 व्हॅल्यूज आहेत 1 व्हॅल्यू केव्हा येते म्हणजे थोडक्यात एक्स आणि वाय मधलं हे डिस्टन्स हे 1 असेल जेव्हा एक्स इज नॉट इक्वल टू वाय, जेव्हा 2 पॉईंट्स हे वेगवेगळे असतील तेव्हा. आणि ह्या दोघातलं डिस्टन्स हे 0 येईल जेव्हा एक्स इज इक्वल टू वाय येईल तेव्हा. अँड ह्या दिस इज ट्रू फॉर ऑल एक्स कॉमा वाय बिलॉंगिंग टू एक्स. इज अ मॅट्रिक ऑन एक्स. हा मॅट्रिक आहे एक्स वर. ठीक आहे. इज अ मॅट्रिक ऑन एक्स अँड इज कॉल्ड एज डिस्क्रीट मॅट्रिक ऑन एक्स किंवा ह्यालाच म्हणतात ट्रिवियल मॅट्रिक ऑन एक्स. त्यावेळेस एक्स कॉमा डीला म्हणायचं डिस्क्रीट मॅट्रिक स्पेस किंवा ट्रिवियल मॅट्रिक स्पेस. हे डेफिनेशन लक्षात ठेवा, आपल्याला समोर एक्झाम्पल मध्ये वगैरे कामाला येईल.